आज मी फक्त ब्रेडपासून इतके मऊ आणि रसाळ गुलाबजाम बनवणार आहे की पाहताच कोणीही ओळखणार नाही की हे ब्रेडचे आहे. ना खावा ना मावा, पण चव मात्र अगदी बाजारासारखी. नमस्कार, सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरातल्या साध्या वस्तूंनी बनलेली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्ये मध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. सर्वात आधी आपण गुलाबजामसाठी पाक तयार करून घेऊ. यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालू. आता त्यात 1.5 वाटी पाणी घालते. तर तुम्ही पाहिलं, पहिली 1 वाटी घातली मी आणि ही दुसऱ्यांदा अर्धी वाटी घातली. आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून साखर पूर्णपणे वितळेपर्यंत हलवायचं. साखर वितळण्यासाठी ते मी छोटा घेतला आहे चमचा आणि त्यानं हलवत आहे. तुम्ही बघू शकता, साखर हळूहळू वितळत आहे आणि छान पारदर्शक होत आहे. आता एक महत्त्वाची टिप सांगते. गुलाबजामसाठी पाक खूप जाड किंवा पातळ नसावा. तर इथे पाहू शकता तुम्ही, पाकाला छान अशी उकळी आली आहे. त्यासाठी मी गॅसची फ्लेम बारीक केली आहे. जोपर्यंत पाण्यामध्ये साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं. जर आपण हलवलं नाही तर काय होईल, साखरेचा पाक आहे ना तो घट्ट होईल. तर इथे पाहू शकता तुम्ही, उकळी छान अशी आली आहे. आता यामध्ये मी घालते वेलची पूड. वेलची पूड घातल्यानंतर आपण हे हलवायचं आहे. तर वेलची पूड मी व्यवस्थित मिक्स केली. आता पाक तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं ते बघू. थोडासा पाक चमच्याने घ्या आणि बोटाला हलकासा लावा. जर बोटांना हलका चिकटपणा आला तर समजा पाक तयार झाला. तर तुम्ही ते पाहिलं, बोटांना चिकटपणा आलेला नाही याचा अर्थ पाक झालेला नाही. आता इथे मी 5 मिनटे अजून उकळी देऊन हा पाक चेक करते. तर पाक आपला व्यवस्थित असा झालेला आहे. जर बोटाला हलका असा चिकटपणा जाणवला तर समजा पाक तयार आहे. हा गुलाबजामसाठी अगदी परफेक्ट पाक आहे. आता गॅस बंद करून पाक बाजूला ठेवू. आता आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करू. मी इथे ब्रेड घेतले आहेत. सर्वात आधी आपण ब्रेडचा कडचा भाग आहे ना तो काढून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकताय, एका कात्रीने मी हे कट करते. कात्रीमुळे भरपूर सोपं होतं हे. हा जो कडेचा भाग आहे ना तो हार्ड असतो आणि गुलाबजाम मऊ होत नाही, म्हणून हे काढणं खूप महत्त्वाचं आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी शक्यतो व्हाईट ब्रेड वापरा. इथे मी गुलाबजाम बनवण्यासाठी मोठा ब्रेड असतो ना तो घेतला आहे. तुम्हाला जर ब्रेडचे गुलाबजाम कमी बनवायचे असतील तर तुम्ही लहान पण ब्रेड घेऊ शकता. दुसऱ्याही ब्रेडचं आपण काढून घेतलं आहे. याचप्रमाणे मी सर्व ब्रेडचं काढून घेते. तर पहा तुम्ही, इथं सर्व ब्रेडचं मी काढून घेतलेलं आहे. तर हे काट काढण्यासाठी मी कात्रीचा उपयोग केला होता. जर तुम्ही हवं तर तुम्ही चाकूने पण कापू शकता. आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करू. तर याप्रमाणे सर्व ब्रेडचे मी छोटे छोटे तुकडे करते. तर हा ताजा ब्रेड आहे. शक्यतो आपण ताज्याच ब्रेडचे गुलाबजाम बनवायचे. तर पहा, सर्व ब्रेडचे मी तुकडे केलेले आहेत. आता हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करू. हे बारीक करताना अजिबात दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे सर्व तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि बारीक करून घेते. तुम्हाला ही ब्रेडची गुलाबजाम आवडतात का हो? मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर हे मी मिक्सरच्या भांड्यात बारीक केलं आहे. तुम्ही बघू शकता, छान रव्यासारखं पीठ तयार झालं आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ. हे गुलाबजाम बनवल्यावर कोणाला वाटणारही नाही की हे ब्रेडचे गुलाबजाम आहेत. आता हे एका ताटात पीठ काढून घेतलं आहे. यामध्ये आपण दूध पावडर घालायची. तर इथे मी ही दूध पावडर घेतली आहे. यामध्ये आपण दूध पावडर घालू. दूध पावडर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. जरी स्किप केली तरीही गुलाबजाम आपले खूप छान लागतात. दूध पावडर आणि ब्रेडचे हे रवाळ पीठ हे आपण चमच्याने एकजीव करून घेऊ. तर इथे पाहू शकताय, छोट्या चमच्याने मी हे एकजीव करते. हे जे आपण गुलाबजाम बनवतो ना याचं साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं. आपल्याला विकत काही आणायची गरज नाही आहे. आता यामध्ये घालूया 1-2 चमचे तूप. तर हे तूप मी पातळ केलेलं नाही, घट्ट असं घेतलं आहे. आणि तूप घातल्यानंतर आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तूप घातल्यामुळे गुलाबजाम खूप मऊ बनतात. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. तर पहा, लगेचच दुधाचा वापर करायचा नाही. हे आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर आता हे मी हाताने छान एकजीव करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं हे मिश्रण दिसत आहे. पाहू शकता तुम्ही इथे. जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर एक छोटी ट्रिक आहे. साधं दूध उकळायचं, थोडं आटवून घ्या आणि ते दूध या मिश्रणात वापरा. खूप छान गुलाबजाम बनतात.
तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते, ब्रेडचं रवाळ असं पीठ आपण घेतलं आहे करून, आणि त्याचबरोबर यामध्ये मी घातलं आहे 2 चमचे तूप आणि काय घातलं आहे मिल्क पावडर. हे आपण सर्व असं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये मी थोडं थोडं दूध घालून गोळा असा मळून घेते. जास्त घट्ट आणि जास्त मऊ असं नाही मळायचा. एकदम जास्त दूध घालू नका, नाहीतर काय होईल, पातळ होईल. आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. तर तुम्ही पाहिलं, मी एकदमच असं दूध ओतलेलं नाही आहे. 2 वेळा असं थोडं थोडं करून दूध ओतून घेतलं आहे आणि असा छान असा डो तयार केला आहे. ब्रेड आहे ना, ते पटकन दूध शोषून घेतं, म्हणून दूध हळूहळू वापरा. तर मी 2च वेळा नाही, तर थोडं थोडं करून आहे ना 4 ते 5 वेळा दूध घेतलं आणि छान असा डो तयार करून घेतला आहे. तर तुम्ही इथे पाहिला, हा डो आपण एक 10 मिनटे आपण साईडला ठेवू. तर इथे 10 मिनटे झाले आहे. पीठ पण आपलं छान असं सेट झालं आहे. आता या गोळ्याचे छोटे छोटे गोळे घेऊ. हाताने गोल फिरवून मध्यम आकाराचे गुलाबजाम बनवू. तुम्ही बघू शकता, गुलाबजाम अगदी स्मूथ दिसत आहेत. तर इथे एक महत्त्वाची टिप, गुलाबजामवर क्रॅक नसावेत. तर तुम्ही ते पाहिला, गुलाबजाम आपण गोल असा केला आहे, क्रॅक अजिबात नाही. तर त्याचप्रमाणे मी दुसरा पण गोळा घेतला आहे. तुम्ही गोळे लहान किंवा मोठे करू शकता. तर मी मीडियम गोळे केले आहेत, म्हणजेच गुलाबजाम आपले गोल मीडियम केले आहेत मी. तर याप्रमाणे सर्व आपण गुलाबजाम बनवून घेऊ. तर तुम्ही पाहिलं, एक 2च चमचे मी तूप घातलं आहे, तरी पण हाताला किती तूप लागलं आहे. हे गुलाबजाम बनवण्यासाठी मी मोठा ब्रेड घेतला होता. यामध्ये आपले गुलाबजाम 25 एक झाले असतील. तर मी काही मोजलेले नाहीत, तरी अंदाजे 25 झाले असतील. चला लगेचच आपण काय करूया, गुलाबजाम तळून घेऊया. गुलाबजाम तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल घातलं आहे. तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, पण मी तेल घातलं आहे. तेल खूप जास्त गरम नसावं, गॅसची फ्लेम बारीक असावी. तर सर्वात प्रथम मी या तेलामध्ये एक 4च गुलाबजाम सोडले आहेत. तर हे गुलाबजाम सावकाश तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला 4 किंवा 5 जास्त तळायचे नाहीत, म्हणजे आपल्याला समजते वरून क्रॅक येतात किंवा कडक होतात किंवा मऊ होतात, आपल्याला कळते हे. ज्यावेळी आपण गुलाबजाम तेलामध्ये सोडतो त्यावेळी काय करायचे, झाऱ्याने आपण तेल आहे का नाही त्याच्यावर सोडायचे. तर तुम्ही पाहिलंच होतं, दोन्हीकडनं पण आहे ना असं तळतं ते. तर पहा, खाली अजिबात करपलेलं नाही किंवा लागलेलं नाही आहे. एकसारखे ना हलवत राहिलो त्यामुळे एकसारखा कलर पण आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. गुलाबजामचा कलर आहे ना जास्त डार्क पण नसावा. हलक्या हाताने फिरवत राहू, हळूहळू त्याचा रंग लालसर येईल बघा. इथे तुम्हाला टिप्स सांगते, जर गुलाबजाम तेलामध्ये फुटू लागला तर समजा गोळा कोरडा आहे. थोडंसं दूध घाला आणि जरा मळा. आणि जर गुलाबजाम विरघळायला लागले तर यामध्ये तुम्ही ब्रेडचा चुरा अजून घाला. तर तुम्ही पाहू शकताय, कलर तर अगदी छान असा आलेला आहे. खालून करपलेले पण नाहीत, काही नाहीत. आले का नाही छान कलर, चॉकलेटी असा. आता सगळे गुलाबजाम छान असे तळून झाले आहेत. हे गुलाबजाम गरम पाकात टाकू, जास्त पण गरम नसावा, एकदम सोमळीत असावा. चमच्याने हलक्या हाताने हलवू हे. तर तुम्ही ते पाहिलं, गुलाबजाम जरा थोडे कमी झाले आहेत. तळ्या माझ्या मुलांनी खाल्ले त्यामुळे हे गुलाबजाम कमी झाले आहेत. तुमच्या घरात लहान मुलं आहेत का आणि ते असेच करतात का, मला कमेंटद्वारे तुमच्या कळवा. तर हे आपण चमच्याने व्यवस्थित असे हलवून घेऊया आणि याच्यावर आपण झाकण झाकून मुरून देऊया. तर हे पाकामध्ये व्यवस्थित आपण हलवून घ्यायचे. तर पहा, हा जो पाक आहे ना तो मुरल्यानंतर पाक कमी होतो. आता याच्यावर आपण झाकण झाकू. हे गुलाबजाम अर्धा ते 1 तास पाकामध्ये मुरू द्या. जसजसे मुरतील तसतसे अजून हे मऊ आणि रसाळ होतात. तर तुम्ही पाहिलं, मगाशी पाक किती होता, ज्यावेळी मुरले त्यावेळी पाक कमी झालेला आहे. याचाच अर्थ गुलाबजाम इतके टेस्टी आणि सुंदर झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, खाल्ल्यावर तुम्हाला समजणार आहे. खाण्यासाठी तर तुम्हाला बनवायला लागणार आहे. तर वेळ न करता एकदम सोप्या आणि लगेच झटपट होणारी ही रेसिपी करून पहा. तर चला आपण हे सर्व करून घेऊया. तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने आपले मऊ आणि रसाळ ब्रेडचे गुलाबजाम तयार आहेत. कोणीही ओळखणार नाही की ही ब्रेडचे आहेत. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, इथे मी छान असं आहे ना सर्व करून घेतलं आहे.
याच्यावर तुम्ही बदाम काजू पण घालू शकताय. तर मी काही घातलेलं नाही आहे. जे आहे त्यात आपण करून घेतलेली आहे ही रेसिपी. तर तुम्हाला दाखवते मी. किती छान असे झालेले आहेत गुलाबजाम. पाहता क्षणी खाऊ वाटते की नाही. यानंतरची रेसिपी तुम्हाला कुठली पाहायची आहे मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. मी ती रेसिपी नक्कीच बनवून दाखवेन. आणि हो, ही रेसिपी कशी वाटली तेही तुमच्या मला कमेंटद्वारे कळवा. तर इथे तुम्हाला मी एक कट करून दाखवते. एका बाउलमध्ये मी एक घेतली आहे आणि ते तुम्हाला कट करून दाखवते. तर पहा किती छान असे झालेले आहेत हे ब्रेडचे गुलाबजाम. दुसराही कट करून दाखवते. तर वेळ न घालवता लगेचच आपल्या मुलांना हे ब्रेडचे गुलाबजाम बनवून द्या. जर घरी पाहुणे आले असेल किंवा आपल्याला गोड काहीतरी खाऊ वाटलं तर वेळ न घालवता लगेच बनवायचा. कंटाळा अजिबात करायचा नाही. तर पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.